हाय एव्हरीवन, आज आपण प्लांट ब्रीडिंग या सेक्शनला सुरुवात करणार आहोत. प्लांट ब्रीडिंग हा सेक्शन म्हणजे जे काही प्लांट ब्रीडिंगचं सेक्शन आहे तर त्या सेक्शनला 30 मार्क्स वेटेज आहे. प्लांट ब्रीडिंग हा एकदम सोपा सेक्शन आहे. तर आता आपण आज इंट्रोडक्शन बघूयात. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, तर त्याची फर्स्टली आपण डेफिनेशन डिस्कस करूयात. प्लांट ब्रीडिंग इज द आर्ट अँड सायन्स for changing and improving trait of plants in order to produce desired characteristics. म्हणजे काय प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, तर जे काय प्लांट ब्रीडिंग आहे तर त्याच्या म्हणजे आर्ट्स अँड सायन्स फॉर चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द ट्रेट ऑफ प्लांट्स. म्हणजे काही प्लांटचे लक्षण आहे किंवा म्हणजे थोडक्यात की जे काही प्लांटची हाईट असेल किंवा जे काही शेप असतं तर त्यामध्ये चेंज आणि इम्प्रूव्हमेंट घडून आणायचं आहे. तर त्या ब्रांचला म्हटलं होतं प्लांट ब्रीडिंग. तर जे काही प्लांट ब्रीडिंगमध्ये जे काही म्हणजे प्लांट्समध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट आहे किंवा होणारा चेंज आहे तर तो चेंज हा त्या प्लांट्समधील डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्सनुसार घडून येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की एखादं प्लांट असेल तर त्या प्लांट्समध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे घडून आणता येईल. थोडक्यात काय की एका प्रकारे की सुपेरियर प्लांट्स डेव्हलपमेंट ऑफ द सुपेरियर प्लांट्स म्हणजे एकदम असे म्हणजे जास्त उत्पादन देणारे प्लांट्स डेव्हलपमेंट करणे. म्हणजे काय की ते प्लांट्स थोडक्यात की इन्व्हायरमेंट कंडिशन किंवा जे काही त्याच्या नेचर असतील किंवा जे काही कंडिशन असतील तर त्या विचारात घेऊन त्या प्लांट्समध्ये चेंज घडून आणणे, त्याचप्रमाणे इम्प्रूव्हमेंट घडून आणणे, तर त्याला म्हटलं जातं प्लांट ब्रीडिंग. आता प्लांट ब्रीडिंगमध्ये त्या प्लांट्समध्ये डिझायर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की टेम्परेचर असेल किंवा ह्युमिडिटी असेल किंवा त्या प्लांटचं लागणारं पाण्याचं प्रमाण किंवा लागणारी इन्व्हायरमेंट कंडिशन, ॲडॅप्टेशन या सगळ्या गोष्टी विचारात घेणं एकदम महत्त्वाचं आहे. कारण का की या प्लांट ब्रीडिंगमध्ये दोनच एम म्हणजे जास्त हायर यील्ड असेल किंवा मग बायोटिक रेजिस्टन्स किंवा अबायोटिक रेजिस्टन्स, त्याचप्रमाणे इम्प्रूव्हमेंट्स ऑफ द क्वालिटी. जे काय उत्पादन आहे तर त्याची क्वालिटी पण ही कशी पाहिजे, इम्प्रूव्हमेंट म्हणजे चांगली प्रकारे पाहिजे की जेणेकरून येणारं उत्पादन पण जास्त असेल. त्याचप्रमाणे अर्लीनेस म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे घेता येईल या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी किंवा वेगवेगळे सुपेरियर क्रॉप प्लांट्स डेव्हलपमेंट करताना लक्षात घ्यायच्या आहे. आता बघायची काही रिसेंटली प्लांट ब्रीडिंग आहे तर थोडक्यात ते काय की टेक्नॉलॉजी ऑफ डेव्हलपिंग सुपेरियर क्रॉप प्लांट्स फॉर व्हेरियस पर्पजेस. म्हणजे वेगवेगळ्या हेतूसाठी आपल्याला चांगल्या प्रकारचे म्हणजे सुपेरियर क्रॉप प्लांट्स काय करायचे आहे, डेव्हलप करायचे आहे. तर त्यालाच म्हटलं जातं की प्लांट ब्रीडिंग. म्हणजे इन शॉर्ट तुमच्या लक्षात आलं असेल की प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय की म्हणजे जास्त उत्पादन निघण्यासाठी किंवा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला सुपेरियर क्रॉप प्लांटची म्हणजे डेव्हलप करायचे आहेत. आणि जे काही सुपेरियर क्रॉप प्लांट डेव्हलप करताना आपल्याला त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स पण लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे त्यासाठी लागणारं वातावरण किंवा मग ह्युमिडिटी असेल किंवा वॉटर असेल किंवा मग म्हणजे त्यासाठी थोडक्यात लागणारं कंडिशन या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला प्लांट ब्रीडिंग याच्यामध्ये करायचा आहे. आता आपण बघूयात की थोडक्यात की मेन फीचर्स किंवा मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट ब्रीडिंग. म्हणजे प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय की थोडक्यात की एखाद्या प्लांट्समध्ये आपल्याला चेंज घडून आणायचा आहे किंवा इम्प्रूव्हमेंट घडून आणायचं आहे तर त्या ब्रांचला म्हटलं होतं प्लांट ब्रीडिंग. आता बघूयात की मेन फीचर्स ऑफ द प्लांट ब्रीडिंग किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट ब्रीडिंग. आता फर्स्ट मेन फीचर्स आहे आर्ट्स. आता कारण इथं आर्ट सायन्स यांच्याकडे काय म्हटलंय की आपण डेफिनेशन डिस्कस करताना असं म्हटलं की प्लांट ब्रीडिंग इज द आर्ट अँड सायन्स. आता आर्ट रेफर्स टू ह्युमन इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड स्किल. म्हणजे थोडक्यात आर्ट म्हणजे काही कला की जे काही मानव आपण जो काही इमॅजिन करतो किंवा जे काही मानवाची क्रिएटिव्हिटी असेल किंवा जे काही स्किल असेल म्हणून म्हटलं की आर्ट. प्लांट ब्रीडिंग इज अन आर्ट बिकॉज सिलेक्शन ऑफ सुपेरियर प्लांट रिक्वायर्ड ह्युमन स्किल, इमॅजिनेशन अँड एक्सपिरियन्स. जे काही इथं प्लांट ब्रीडिंग इज आर्ट असं का म्हटलंय की जे काही सुपेरियर प्लांट सिलेक्शन असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जे काही ह्युमन स्किल म्हणजे मानवामध्ये असलेलं स्किल किंवा क्रिएटिव्हिटी किंवा जे काही इमॅजिनेशन आपण ज्या प्रकारचं सुपेरियर क्रॉप प्लांट्स इमॅजिन करतो त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा आहे. म्हणजे काय की आर्ट्स म्हणजे रेफर्स टू किंवा आर्ट्स सिलेक्शन ऑफ सुपेरियर प्लांट्ससाठी काय महत्त्वाचं आहे किंवा काय नेसेसरी आहे तर मानवी स्किल, त्याचप्रमाणे मानवाने केलं म्हणजे इमॅजिनेशन आणि एक्सपिरियन्स.
आता सेकंड मेन फीचर्स की सायन्स रेफर टू सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ सब्जेक्ट गेन थ्रू ह्युमन ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट इनव्हॉल्विंग सर्टन प्रिन्सिपल्स. सायन्स म्हणजे थोडक्यात काय की जे काही मानवाच्या ऑब्झर्वेशनमधून किंवा जे काही एक्सपेरिमेंटमधून वेगवेगळ्या तत्वांपासून मिळालेलं नॉलेज. आता जे काय आपल्याला नॉलेज भेटते तर त्यासाठी एक्सपेरिमेंट पण महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात जे काही म्हणजे वेगवेगळ्या अनुभवातून आपण वेगवेगळ्या तत्वांचं नॉलेज मिळवत असतो, म्हणून म्हटलं की सायन्स. आणि 3 नंबरचं टेक्नॉलॉजी रेफर्स टू डेव्हलपमेंट ऑफ युजफुल कमर्शियल प्रोडक्ट इन्व्हॉल्विंग सायंटिफिक प्रिन्सिपल्स अँड ह्युमन स्किल. आता टेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात काय की वेगवेगळ्या प्रोडक्टचं डेव्हलपमेंट करणं, परंतु आपण जी काही डेव्हलपमेंट करत असतो तर ती वेगवेगळ्या सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय तत्वानुसार त्याचप्रमाणे मानवी स्किलनुसार त्याची डेव्हलपमेंट आपण करत असतो. म्हणून म्हटलं की प्लांट ब्रीडिंग इज आर्ट अँड सायन्स फॉर डेव्हलपिंग फॉर चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द ट्रेट ऑफ प्लांट इन ऑर्डर टू द प्रोड्यूस डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आर्ट्स का म्हटलं की जे काही सुपेरियर क्रॉप प्लांट सिलेक्शन आहे तर त्यासाठी ह्युमन स्किल त्याचप्रमाणे इमॅजिनेशन आणि एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर सायन्स का म्हटलं की मानव हा काही वेगवेगळ्या तत्वानुसार ऑब्झर्वेशनमधून त्याचप्रमाणे एक्सपेरिमेंटमधून नॉलेज हे मिळवत असतो. आणि 3 नंबरचं आहे की टेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात काय की जे काही वेगवेगळ्या प्रोडक्टची डेव्हलपमेंट आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे शास्त्रीय तत्व म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल आणि मानवी स्किल पण महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं की प्लांट ब्रीडिंग इज अ आर्ट अँड सायन्स. त्याचप्रमाणे प्लांट ब्रीडिंग म्हणजे थोडक्यात काय की क्रॉप प्लांटची म्हणजे सुपेरियर व्हरायटी आपल्याला काय करायची आहे, डेव्हलप करायची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचं पण म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण अवलंब करणे महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणजे नेमकं प्लांट ब्रीडिंगचे उद्दिष्ट काय आहेत. आता 1 मार्क्सला डेफिनेशन विचारतात आणि 4 मार्क्सला ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. आता 4 मार्क्ससाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे कुठलेही 8 ऑब्जेक्ट लिहिणं अपेक्षित आहे. आता फर्स्ट आहे की हायर यील्ड म्हणजे जास्त उत्पादन मिळलं पाहिजे. द अल्टिमेट एम ऑफ प्लांट ब्रीडर इज टू इम्प्रूव्ह द यील्ड ऑफ इकॉनॉमिक प्रोड्यूस म्हणजे की जास्त प्रमाणात उत्पादन आर्थिकदृष्ट्या पण जास्त प्रमाणात उत्पादन देणं महत्त्वाचं आहे त्या व्हरायटीपासून. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट इन यील्ड कॅन बी अचीव आयदर बाय इव्हॉल्विंग हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ हायब्रिड्स. म्हणजे आता हायर यील्ड आपण म्हणजे हायर यील्ड केव्हा निघू शकते किंवा जेव्हा म्हणजे येणाऱ्या यील्डमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते की ज्या वेळेस आपण जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीचा वापर करू. ओके, हा तर कारण मेन एम काय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्लांट ब्रीडिंगचं एम काय की जास्त उत्पादन. आता हे महत्त्वाचं म्हणजे एकदम अल्टिमेट एम आहे एकदम फोकसचं. परंतु लक्षात आलं पाहिजे की जास्त उत्पादन केव्हा निघेल की ज्यावेळेस आपण जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीचा वापर करू. म्हणजेच काय बाय इव्हॉल्विंग हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ हायब्रिड की म्हणजे जास्त प्रमाणात जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीचा वापर केला की जास्त येणारं उत्पादन मग कसं असणार आहे जास्त. म्हणून म्हटलं की जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीचा वापर करणं महत्त्वाचं आहे. आता 2 नंबरचं ऑब्जेक्टिव्ह आहे की इम्प्रूव्हड क्वालिटी म्हणजे जी काही क्वालिटी ती कशी पाहिजे चांगली पाहिजे की जेणेकरून त्याची प्राइस पण कशानुसार ठरली जाते त्याच्या क्वालिटीनुसार. क्वालिटी ऑफ प्रोड्यूस इज अनदर इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इन प्लांट ब्रीडिंग की जे काही उत्पादन त्याची क्वालिटी कशी पाहिजे चांगली पाहिजे. द प्राइस ऑफ प्रोडक्ट इज डिटर्माइंड बाय इट्स क्वालिटी. जी काही प्रोडक्टची प्राइस आहे किंवा जी काही किंमत आहे तर ती त्याच्या क्वालिटीनुसार ठरली जाते. म्हणून त्याची काही येणारी क्वालिटी आहे तर ती कशी पाहिजे चांगली इम्प्रूव्हमेंट क्वालिटी. आता नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे की बायोटिक रेजिस्टन्स. आता बायोटिक रेजिस्टन्समध्ये क्रॉप प्लांट्स आर अटॅक्ड बाय व्हेरियस डिसीज अँड इन्सेक्ट रिझल्टिंग कन्सिडरेबल यील्ड लॉसेस. ज्यावेळेस क्रॉप प्लांट्सवरती वेगवेगळे डिसीज किंवा इन्सेक्ट अटॅक होतील तर येणारं उत्पादन पण काय होईल रिड्यूस होईल. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये की प्लांट ब्रीडिंगचं जे काही जेनेटिक रेजिस्टन्स असे डेव्हलप करायचे की जेणेकरून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा जर डिसीज अटॅक केला तर त्याच्यावरती प्रतिकार क्षमता जास्त असेल. म्हणजे काय जेनेटिक रेजिस्टन्स जेनेटिक रेजिस्टन्स इज द बेस्ट मेथड. आणि त्याचप्रमाणे रेजिस्टन्स व्हरायटीज आर डेव्हलप थ्रू द यूज ऑफ रेजिस्टन्स डोनर पॅरेंट्स अवेलेबल इन द जीन पूल. म्हणजे अशा रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची की म्हणजे क्रॉप प्लांट्सवरती जरी वेगवेगळ्या इन्सेक्टनी त्याचप्रमाणे डिसीजनी जरी अटॅक केला तरी पण येणारं उत्पादन हे कॉन्स्टंट असेल. म्हणजे थोडक्यात काय की जे काही रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची आहे. आता 4 नंबरचं आहे की अबायोटिक रेजिस्टन्स. आता बायोटिक म्हटल्यावरती लिव्हिंग फॅक्टर आणि अबायोटिक म्हटल्यावरती नॉन लिव्हिंग क्रॉप प्लांट्स आर सफर फ्रॉम अबायोटिक फॅक्टर्स
सच ॲज ड्रॉट, सॉईल सॅलिनिटी, हीट, विंड अँड कोल्ड. म्हणजे वेगवेगळ्या आता जसं बायोटिकमध्ये बघितलं आपण की ज्याप्रमाणे डिसीज आणि इन्सेक्टवरती अटॅक झाल्यानंतर क्रॉप प्लांट्सवरती अटॅक झाला की येणारं उत्पादन पण काय होईल, रिड्यूस होईल. म्हणजे त्यामध्ये अशा रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची आहे की जेणेकरून येणारं उत्पादन पण कसं म्हणजे रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करून त्या इन्व्हायरमेंट कंडिशनला त्या ॲडॅप्ट होतील. म्हणजे येणाऱ्या उत्पादनावरती कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही. आता अबायोटिक रेजिस्टन्समध्ये काय की ज्याप्रमाणे दुष्काळ पडला किंवा सॉईल सॅलिनिटी, त्याचप्रमाणे उष्णता किंवा कोल्ड किंवा जे काय वारा या फॅक्टरचा येणाऱ्या उत्पादनावरती पण काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणजे थोडक्यात अशा रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायच्या आहे की त्या म्हणजे या इन्व्हायरमेंट कंडिशनला ॲडॅप्ट होतील. म्हणजे थोडक्यात काय की ब्रीडर्स हॅज टू डेव्हलप रेजिस्टन्स व्हरायटी फॉर अ सच इन्व्हायरमेंट कंडिशन. म्हणजे या इन्व्हायरमेंट कंडिशनशी प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या व्हरायटी डेव्हलप केल्या जातील. आता 5 नंबरचा आहे की अर्लीनेस. अर्लीनेस म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन. अर्लीनेस इज द मोस्ट डिझायरेबल कॅरेक्टर विच हॅज सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. एकदम महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत. डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट हॅज क्लोज असोसिएट विथ अर्लीनेस. जी काही प्लॅनची ग्रोथ हॅबिट असेल तर ती याच्याशी रिलेटेड असणार आहे. आता अर्लीनेसमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कमीत कमी म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की कमीत कमी वेळेमध्ये म्हटल्यावरती की त्याच्यावरती स्प्रे इन्सेक्टिसाइड स्प्रे, त्याचप्रमाणे क्रॉप मॅनेजमेंट पिरियड पण हा कसा असणार आहे, कमी असणार आहे. त्याचप्रमाणे डबल क्रॉपिंग सिस्टीम. डबल क्रॉपिंग म्हणजे दुहेरी, बरोबर ना, की एकाच वेळेस आपण 2 पीक आंतरपीक करू शकतो. म्हणजे वेगवेगळे त्याचे फायदे आहेत. आता अर्लीनेस म्हटल्यावरती त्याचं जे काही क्रॉप मॅनेजमेंट आहे तर त्यासाठी ते म्हणजे त्याचं पण कमीच असेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्प्रे मारतो तो पण कमीच असणार आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तर तो कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून त्याचे वेगवेगळे म्हणजे म्हणून म्हटलं की दिस हॅज द विच हॅज द सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. म्हणजे बायोटिक रेजिस्टन्समध्ये आता काय बघितलं आपण की जे काही इन्सेक्ट असतील किंवा जे काही डिसीज असतील त्याचं म्हणजे क्रॉप प्लांट्सवरती अटॅक झाल्यानंतर येणारं उत्पादन हे घटतं. म्हणजे अशा रेजिस्टन्सवर डेव्हलप करायची आहे की ती बायोटिक रेजिस्टन्स म्हणजे या घटकांशी प्रतिकार करण्याची क्षमता त्या व्हरायटीमध्ये असणार आहे. आता अबायोटिक फॅक्टरमध्ये अशा व्हरायटी डेव्हलप करायची की त्या व्हरायटीमध्ये जे काही अबायोटिक फॅक्टरशी प्रतिकार करण्याची क्षमता पण असेल. आणि अर्लीनेसमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन. आता कमी वेळेमध्ये म्हटल्यावरती जे काही मॅनेजमेंट पिरियड आहे तर तो पण कमी असणार आहे. म्हणजे टायमिंग पण थोडा लागणार. त्याचप्रमाणे जे काही आपण स्प्रे मारतो इन्सेक्टिसाइडल स्प्रे तर तो पण कमीच लागणार. त्याचप्रमाणे की जो काही ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट आहे तर तो पण कसा असणार आहे, कमी आहे. म्हणून मी म्हटले की विच हॅज सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. आणि जो काही अर्लीनेस आहे तर तो कशी रिलेटेड असेल तर ग्रोथ हॅबिट. म्हणून म्हटलं की अर्लीनेस हॅव सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. 6 नंबरचे ऑब्जेक्टिव्ह आहे फोटो अँड थर्मो इन्सेन्सिटिव्हिटी. थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरला आणि लाईटला त्या कशा असतील, फोटो मीन्स लाईट म्हणजे लाईटला आणि टेम्परेचरला त्या कशा असतील, इन्सेन्सिटिव्ह असतील. बघा, डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटी इन्सेन्सिटिव्ह टू लाईट अँड टेम्परेचर हेल्प्स इन क्रॉसिंग द कल्टिवेशन ऑफ क्रॉप प्लांट्स. आता याच्यामध्ये काय की अशा व्हरायटी डेव्हलप करायची आहे की त्या लाईटला आणि टेम्परेचरला इन्सेन्सिटिव्ह असतील. इन मेज अँड राईस मेज राईस अँड पोटॅटो व्हरायटीज आर अवेलेबल which can be grown during summer as well as winter season. म्हणजे मका, त्याचप्रमाणे राईस आणि पोटॅटो या क्रॉपच्या अशा व्हरायटी अवेलेबल आहेत आज मार्केटमध्ये की ते समरला त्याचप्रमाणे विंटर सीझनला पण त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. म्हणजे थोडक्यात काय की याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की अशा व्हरायटी डेव्हलप करायच्या आहे की त्या लाईटला आणि टेम्परेचरला इन्सेन्सिटिव्ह असणार आहे. आता 7 नंबरचा आहे की सिंक्रोनस मॅच्युरिटी. सिंक्रोनस मॅच्युरिटी म्हणजे काय, इट रेफर्स टू मॅच्युरिटी ऑफ क्रॉप स्पेसिस ॲट वन टाईम. म्हणजे अशावर डेव्हलप करायची आहे की ती एकाच म्हणजे क्रॉप स्पेसमध्ये एकाच टायमिंगला काय होतं, त्या मॅच्युअर होतील. म्हणजे येणारं पीक एकाच वेळेस काय होतील, सगळ्या प्रकारे मॅच्युअर होतील. त्या मॅच्युरिटी म्हटलं तर सिंक्रोनस मीन्स मॅच्युरिटी ऑफ क्रॉप स्पेसिस ॲट वन टाईम. 8 नंबर डिझायरेबल ॲग्रोनॉमिक ट्रेट. It includes plant height, branching, tillering capacity and growth habit. Usefulness of this trait also differ from crop to crop. आता जे काय ॲग्रोनॉमिक ट्रेट आहे तर ते कन्सिडर केले. त्याच्यामध्ये बघा, प्लांट हाईट, ब्रांचिंग म्हणजे थोडक्यात काय की जे काही प्लांट हाईट असेल किंवा ब्रांचिंग असेल. आता काही प्लांट टॉल असतील किंवा काही डॉर्प असतील
आता याची जी काही ट्रेट आहे तर ते क्रॉपनुसार कसे असतील, वेगवेगळे असतील. आता बघा की फॉर एक्झाम्पल बघूयात आपण की टॉलनेस, त्याचप्रमाणे हाय टिलरिंग अँड ब्रांचिंग आर डिझायरेबल कॅरेक्टर इन फॉडर क्रॉप. आता आपण जर चारावर्गीय पिकांचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये टॉलनेस म्हणजे जास्त हायटेड प्लांट, त्याचप्रमाणे जास्त अंकुर फुटणारे आणि जास्त ब्रांचिंग असणारे डिझायरेबल कॅरेक्टर आपण फॉडर क्रॉपसाठी यूज करू शकतो. आता हे झाले टॉलनेससाठी. आता टॉलनेस सोबतच आपण जर डॉर्कनेस जर विचार केला म्हणजे कमी हाईट असणारे डॉर्कनेस, आता हे दीज आर डिझायरेबल कॅरेक्टर इन व्हीट, राईस. म्हणजे थोडक्यात काय की आता वीटसाठी किंवा राईससाठी हे कमी हाईट असणारे किंवा डार्कनेस कॅरेक्टर हे डिझायरेबल आहे. आणि चारा पीक किंवा फॉडर क्रॉपसाठी जर म्हटलं तर जे काही टॉलनेस, त्याचप्रमाणे हायर ब्रांचिंग आणि हाय टिलरिंग आर डिझायरेबल कॅरेक्टर. म्हणजे थोडक्यात हे कशावर डिपेंड्स आहे, प्लांट हाईट किंवा ब्रांचिंग आणि प्रत्येक प्लांटचं ट्रेट म्हणजे थोडक्यात लक्षण किंवा जे काही थोडक्यात दिसणारे लक्षण किंवा ट्रेट आहे तर ते क्रॉपनुसार हे कसं आहे, डिफरंट आहे. म्हणजे इट ऑल्सो डिफर फ्रॉम क्रॉप टू क्रॉप. हे झालं डिझायरेबल ॲग्रोनॉमिक ट्रेट. आता 9 नंबरचा आहे की रिमूव्हल ऑफ टॉक्सिक कंपाऊंड. जे काही टॉक्सिक कंपाऊंड्स आहे रिमूव्ह करणे. इट इज इसेन्शियल टू डेव्हलप व्हरायटी फ्री फ्रॉम टॉक्सिक कंपाऊंड्स इन सम क्रॉप टू मेक देम सेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणजे हे कशासाठी महत्त्वाचं आहे की ज्या काही व्हरायटी डेव्हलप केल्या आहे तर त्या टॉक्सिक कंपाऊंड्सपासून कशा असतील, फ्री असतील, की जेणेकरून मानवाच्या पूर्तीसाठी पण त्या कशा असतील, सेफ असतील. म्हणून म्हटलं की रिमूव्हल ऑफ द टॉक्सिक कंपाऊंड म्हणजे व्हरायटी डेव्हलप करत असताना जे काही टॉक्सिक कंपाऊंड्स आहे तर ते रिमूव्ह करणे, की जेणेकरून मानवाला कुठल्याही प्रकारची हानी किंवा कुठल्याही प्रकारचे हार्मफुल इफेक्ट हे उद्भवणार नाही. आणि सगळ्यात लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे वायडर ॲडॅप्टेबिलिटी. ॲडॅप्टेशन म्हणजे काय की आहे ते इन्व्हायरमेंट कंडिशनला ॲडॅप्ट करून घेणे किंवा जुळवून घेणे, त्याला म्हणतो आपण ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेबिलिटी रेफर्स टू सुटेबिलिटी ऑफ व्हरायटी जनरल कल्टिव्हेशन ओव्हर अ वाईड रेंज ऑफ इन्व्हायरमेंट कंडिशन. म्हणजे अशा व्हरायटी डेव्हलप करायची की आपली जी काही म्हणजे इन्व्हायरमेंट कंडिशन आहे तर त्या इन्व्हायरमेंट कंडिशनला त्या व्हरायटी ॲडॅप्ट झाल्या पाहिजे किंवा जुळवून घेतल्या पाहिजे, तर त्याला म्हटलं तर वायडर ॲडॅप्टेबिलिटी. आता बघा आपण हे बघितलं की ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. आता की कुठल्याही म्हणजे 10 पैकी 10 बघितले आपण, 10 पैकी आपण कुठल्याही आउट ऑब्जेक्टिव्ह लिहू शकतो की जेणेकरून 4 मार्क्स हे पडून जातील. आता हायर यील्ड पण महत्त्वाचं आहे. हायर यील्डमध्ये काय की जे काही उत्पादन आहे तर ते जास्त पाहिजे. आणि हे उत्पादन केव्हा जास्त येईल की जेव्हा आपण जास्त उत्पादन व्हरायटीचा वापर करू. आता जी सेकंड आहे की इम्प्रूव्ह क्वालिटी. जी काही क्वालिटी ती पण चांगली पाहिजे, कारण की जे काही प्रोडक्टची जी काही म्हणजे प्राईस किंवा जी काही किंमत आहे तर ती त्याच्या क्वालिटीनुसार ठरली जाते. आता बायोटिक रेजिस्टन्समध्ये बघितलं की ज्यावेळेस क्रॉप प्लांट्सवरती वेगवेगळे डिसीज किंवा इन्सेक्ट अटॅक होतील, त्याच्या अटॅक झाल्यामुळे येणारं उत्पादन हे काय होईल, रिड्यूस होते किंवा घटते. म्हणजे अशा रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायची आहे की त्या कंडिशनला ॲडॅप्ट होतील, म्हणजे त्या इन्सेक्टची किंवा त्या डिसीजची त्या प्रतिकार करण्याची क्षमता असेल. आता नेक्स्ट बघितलं की अबायोटिक रेजिस्टन्स. अबायोटिक रेजिस्टन्समध्ये काय की जे काही अबायोटिक फॅक्टर असतील म्हणजे ड्रॉट असेल किंवा सॉईल सॅलिनिटी असेल किंवा कोल्ड असेल किंवा हीट असेल. आता ज्या अशा रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायच्या आहे की त्या इन्व्हायरमेंट कंडिशनला त्या म्हणजे त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता ही असली पाहिजे. आता अर्लीनेसमध्ये काय सांगितलं की जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन. आणि कमी वेळ असल्यामुळे जे काही मॅनेजमेंट कालावधी तर तो पण काय असणार, कमी असणार. त्याचप्रमाणे कमी कालावधी म्हणजे स्प्रे पण कसे असणार, कमी असणार. म्हणजे जो काही ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट आहे तर तो कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून अर्लीनेसचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर फोटो अँड थर्मो इन्सेन्सिटिव्हिटीमध्ये की अशा व्हरायटी डेव्हलप करायच्या आहे की त्या लाईट आणि टेम्परेचरला कशा असतील, इन्सेन्सिटिव्ह असतील. त्यानंतर सिंक्रोनस मॅच्युरिटीमध्ये काय बघितलं की सिंक्रोनस मॅच्युरिटी म्हणजे थोडक्यात काय की मॅच्युरिटी ऑफ क्रॉप स्पेस ॲट वन टाईम, म्हणजे एकाच टायमिंगला पूर्ण क्रॉप स्पेसची मॅच्युरिटी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे डिझायरेबल ॲग्रोनॉमिक ट्रेटमध्ये की त्याच्यामध्ये प्लांट हाईट किंवा ब्रांचिंग किंवा टिलरिंग कॅपॅसिटी. आता जर फॉडर क्रॉप जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये टॉलनेस प्लांट, त्याचप्रमाणे हाय टिलरिंग म्हणजे जास्त अंकुर असणारे, त्याचप्रमाणे जास्त ब्रांचिंग डिझायरेबल कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो. म्हणजे वेगवेगळ्या ट्रेटनुसार वेगवेगळ्या क्रॉप म्हणजे वेगवेगळ्या क्रॉपची जी काही ट्रेट आहे तर ती कशी असते, डिफरंट असते. आणि त्याच्यानंतर बघितलं की रिमूव्हल ऑफ टॉक्सिक कंपाऊंड्स. जे काही व्हरायटी आहे तर त्या अशावर डेव्हलप करायचे की ते टॉक्सिक कंपाऊंडपासून कशा पाहिजे, फ्री पाहिजे, जेणेकरून मानवाला कुठल्याही प्रकारची हानी किंवा कुठल्याही प्रकारचे इफेक्ट्स त्याचे हार्मफुल इफेक्ट्स हे उद्भवणार नाही.
त्यानंतर वायडर ॲडॅप्टेबल काय बघितलं आपण की जे काही व्हरायटी आहे तर त्या आपल्या इन्व्हायरमेंट कंडिशनला ॲडअप झालेल्या पाहिजे. हे झाले ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लांट ब्रीडिंग. ओके, थँक्यू.